सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही कुठे रे? खरं पाहिलं तर विजय चौगुलेचा आजचा जाहीरनामा, मी तर जाहीरनामा बोलणार नाही, मी वचननामाच माझा आहे आणि मी वचनाला पक्का माणूस आहे. कारण मी का 5 वर्ष आमदार नव्हतो, मी का 5 वर्ष कुठल्या पदावरती नव्हतो. मला थोडा प्रश्न पडला या नव्या मुंबईकरांना विचारावं असं वाटतंय की मागच्या 5 वर्षाचा जाहीरनामा सन्माननीय आमदारांचा, मी नाव घेत नाही, मला नाव घ्यायची गरज पण नाही, मी मग तसं बोलणार नाही. काय इंग्लिश भाषा मला थोडं, मी शिकलो कमी आहे थोडं, मी इंग्लिश पण थोडा कमी बोलतो. तो 19चा जो त्यांचा काय असेल तो काही गोष्टीचा जाहीरनामा असेल. आता या ठिकाणी आता हे मी माझे दाखवायच्या अगोदर मी त्यांचं दाखवतो. विकसित नवी मुंबई साकारली, माणुसकीची लोककल्याणाची विचारधारा जपली. मला माहित नाही की नवी मुंबईची विकसित नवी मुंबई काय साकारली, विकसित नवी मुंबई काय साकारली हे मला त्या आमदारांना विचारायचं आहे. की फक्त नवी मुंबई विकसित केली ही सिडकोनी केलेली नवी मुंबई विकसित आहे. त्यांनी मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आणि लोकांना पण त्यांना प्रश्न विचारायला सांगायचा आहे की त्यांचा असलेला बोनकोड गाव, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते मोठे झाले, ज्या ठिकाणी ते राजकारणात आले, व्हॉटएव्हर सर्वच गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात झाल्या. आज त्या बोनकोड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे, या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी ते बोनकोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय. मला त्यांना बोलायचं आहे की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीररित्या लोकांना सांगावं, पत्रकारांना सांगावं, मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोनकोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, ही नवीन सुरुवात करायला पाहिजे. त्यांची विचारधारा, मी त्यांना सांगतो की तुमची विचारधारा बोनकोड्यापासून सुरुवात करा, तुमची विचारधारा. त्याच्यामध्ये त्यांनी, मला आश्चर्य वाटतंय, मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण, हे किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार? मोरबे धरण आज आहे तरी आमच्या झोपडपट्टीवासियांना पाणी नाही भेटत. 12वीचं पाणी येते ते पण पाणी आम्हाला भेटत नाही. कॉलनीच्या भागामध्ये सुद्धा 2-2 दिवस, 1-1 दिवस, 5-5 तास या ठिकाणी 2-2 तासासाठी कॉलन्यांमध्ये पाण्याची हे ठरलेली आहे. कुठली तुमची स्वयंपूर्ण जलधारा, स्वयंपूर्ण ते कसं काय घ्यायला लावला हे विजय चौगुलेला हिस्ट्री माहिती आहे, मला तेच काय बोलायचं नाही, मला ते सांगायची गरज नाही. पाणी मालमत्ता, पाणीपट्टी करवाढ नाही केली. बघा करवाढ बघाच तुम्ही जाऊन. म्हणजे या ठिकाणी जेवढे काही गोष्टी आहेत हे सर्व जे काय याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं मी बोलतो सिडको फ्री होल्ड केली. कधी केली सिडको फ्री होल्ड? कधी केली? आता आम्ही प्रयत्न करतोय, दाखवा त्यांनी. आता आम्ही आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही केलेले ते फ्री होल्ड आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी झालेल्या आहेत. आधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक वैद्यकीय सुविधा, अर्धा हॉस्पिटल फोर्टीजला विकला त्यांनी. वैद्यकीय सुविधाचं ते सांगतात, अर्धा हॉस्पिटल त्यांनी फोर्टीजला विकला. त्याला जबाबदार कोण आहे?
आज आमचे पेशंट लोक फक्त 10% घेतात. ते पण विजय चौगुलेने आंदोलन केलं होतं फोर्टिसच्या समोर, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून. तिथे मी सांगितलं होतं की आमच्या लोकांना न्याय नाही मिळाला तर मी आग लावून टाकेन. आज पण त्या फोर्टिसला जपण्याचा प्रयत्न करतात. आज पण माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टात का सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे, ती खाली करण्याची, ती यांच्या विरोधात गेलेली केस आहे. पण आज पण आमच्या नगरपालिकेच्या वकिलांवरती प्रेशर आणून ते हॉस्पिटल हँडओव्हर नाही व्हायला पाहिजे अशी त्यांची परिस्थिती चालू आहे. या गोष्टी हे विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांचं शिक्षण, आधुनिक शिक्षण, वाजवी दरात पर्यावरण, ज्येष्ठ मोफत महिलांसाठी परिवहन, आधुनिक घनकचरा कायमस्वरूपी संपर्कात सिटी, मोबाईल प्लॅन, शहरात दुहेरी टोलमुक्त, नवी मुंबईची मुक्तता. ही कोणी केली टोल मुक्तता? कधी आंदोलन केलंय त्यांनी? केलंय त्याने आंदोलन? कधी जाऊन कधी टोलवर उभा राहिलायत का? कुठल्या टोलवर उभा राहिलाय? माझ्या इथं ऐरोलीमधल्या लोकांनी मला निवेदन दिलं 4-1 महिन्यापूर्वी. आम्ही ते जाऊन CM साहेबांकडे दिले. ठीक आहे, मनसेवाल्यांनी पण त्याला आंदोलन केलंय. ज्यांनी केलंय ते मी कधी बोलायला विजय चौगुले मागे पुढे बघणार नाही. कुठलं आंदोलन त्यांनी केलंय मला त्यांनी दाखवून द्या. जनतेच्या सतत संपर्कात NTP TTP केंद्रामुळे जल प्रदूषण घटते. आता कुठलं जल प्रदूषण घटते मलाच माहीत नाही आणि कशा पद्धतीने घटते मलाच माहीत नाही. सिटी लॅबिलिटी प्लॅन अंतर्गत शहरात सक्षम पायाभूत सुविधाची निर्मिती. वा वा आमदार साहेब, काय सक्षम पायाची तुम्ही केली आहे. गावगावठाणामध्ये लोकांना कुठं वेटीस आणलाय ते बघून जा. लोकांना गरजेपोटी घरं बांधून नाही दिली, ठराव पास नाही केलेत. आत्ता कुठं ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेतली. तोपर्यंत आमच्या प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या गरजेसाठी 50-50 घरं बांधली. आज अर्धे भाड्याने देत आहेत, अर्धा बिल्डर हे करतो. त्याच्यावर त्यांचा काही लोकांचा दैनंदिन चालते. ही प्रकल्पग्रस्तांची व्यथा आहे, मी सांगायची गरज नाही. काय पायाभूत सुविधा त्यांनी केले. आता ऐरोली कटाई नाका उन्हात दोन्ही बाजूला नवी मुंबईकरांना चढण्यासाठी उतरण्यासाठी मार्गिका. हे कधी त्यांनी टाकलंय? माझं पत्र आहे, अगोदरचं माझं पत्र आहे. हे जे चढण्यासाठी उतरण्यासाठी जे झालेत ना, ज्यावेळेस मुख्यमंत्री मला वाटतं फडणवीस साहेब होते, त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं, त्यावेळेस मी दिलेलं पत्र आहे. आणि ते पत्र माझ्या माहितीप्रमाणे मला सुद्धा माहिती आहे की जे एक्स्ट्रा जे काय वाढलं ते नगरपालिका देणार MMRDला, असं पण काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे. ते विजय चौगुलेंनी केले. कुठली मार्गिका त्यांनी कटायची केले? काय केले त्यांनी? हे मी करतोय, मी ओपनली आरोप करतोय. कोपरखेरणे, घनसोली, ऐरोली ते ETC केंद्र प्रस्तावित करणे. वा वा वा, काय ती जहा विकास नाम आहे वाटतं, विचारधारा. काय विचारधारा यांची बघा. ETC केंद्र, अरे एक ETC केंद्र आहे, ते पण मला वाटतं ETC केंद्र नगरपालिकेने उभं केलं. माझ्या माहितीप्रमाणे नाटा साहेबांनी त्यावेळेस आणि असतील तिकडचे आमदार मंदाताई वगैरे त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला ETC केंद्र वाशीचं आहे. ह्यांनी काय केलं? यांनी जागा तरी एक्वायर केली का दाखवा. ETC केंद्रासाठी कुठं पत्र तरी असेल तर ते तरी दाखवा त्यांनी मला. उद्याने थीम गार्डनची निर्मिती, गौरी देवी सुलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास. कधी केलाय विकास? कधी केलाय त्यांनी? मला एक दाखवावं त्यांनी या ठिकाणी या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागे त्या गौरी गार्डनसाठी काहीतरी पैसे दिलेत का? फक्त त्यांना माहिती आहे विजय चौगुलेचा इथं प्रस्ताव चालू आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक मी नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतला. त्या स्मारकाचं त्याचं चालू झाला. लगेच तिथे मुख्यमंत्र्यांनी तिथं ओपनिंगला बोलवलं. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात, हे माझे 50 लाख रुपये, जसं काय खिशातून चेक काढून दिल्यासारखं तिथं त्या ठिकाणी ते देतात. अरे ते तिथं
टोटली कोटेशन झालंय, टेंडर झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे? फक्त नाव लागण्यासाठी. मी 50 लाख रुपये दिले, तिथं त्यांची पाठी लागायला पाहिजे. अरे तुम्हाला द्यायचंच आहे तर मग नियोजन मंडळाची सभा मिटिंग असते, त्याच्यामध्ये तुम्ही पत्र द्यायला पाहिजे, ते पत्र तुम्ही मंजूर करून घ्यायला पाहिजे. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात. म्हणजे फक्त का क्रेडिट, तिथं ममित चौगुलेला क्रेडिट जाऊ नये, विजय चौगुलेला क्रेडिट जाऊ नये म्हणून ती त्यांची भाषा. घनसोली नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर. 100 एकर जमीन किती वर्ष झाले ती तशी पडीक आहे. आत्ता आपला सांगत तो कोण रे, आपला आर्किटेक्ट नाही, हितेन शेट्टी. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, देसाई आणि बांगर साहेब असताना त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने काढायला लावला. त्याचा प्लॅन पूर्णपणे विजय चौगुलेने तयार करायला लावला. त्याच्यामध्ये नाही तर यांनी हा क्रीडांगणाचा प्लॉट कुठल्या तरी उद्योगपतीच्या घशात टाकायचा विचार केला होता आणि त्यांचं नाव लावून ते त्यांना हँडओव्हर करा जागा आणि त्यांना हँडओव्हर करून त्यांचं ते बांधून देतील असं त्यांचा पूर्णपणे त्यांचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता. पण आत्ता मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी त्याचा देसाईला विचारा ना, त्या हितेन शेट्टीकडे त्याचा प्लॅन रेडी असेल, ते प्लॅन त्या ठिकाणी तयार करायला सांगितलेला होता. अरे मंजूर मग 5 वर्षात केलं काय? नियोजित खेरणे बोनकोडे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती. आता पूर्ण खेरणे बोनकोडा रेल्वे स्टेशन, हे रेल्वे स्टेशनचं काम यांचं आहे. हे रेल्वे स्टेशनचं काय, स्थानिकाच्या कामाला गती. आजपर्यंत काय गती दिली मला तुम्ही सांगा, कुठली गती दिली मला त्यांनी सांगा. खेरणे बोनकोडे या रेल्वे स्टेशनला काय त्यांनी गती दिली मला सांगा. हे रेल्वे स्टेशन काम काही आमदाराचं आहे, हे खासदाराचं आहे. पण आता त्यांनी टाकलंय ते बरं झालंय, टाकलंय. आमचे इथले आमचे लाडके खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून खेरणे बोनकडेचा रेल्वे स्टेशन विजय चौगुले मागे लागून आमदार झाल्यावर तो मंजूर करून गेल्याशिवाय राहणार नाही, हे पण मी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. विविध स्पर्धामधून घडवलेले राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू किती घडवलेले आहेत, काय या ठिकाणी घडवले, थोडं त्याची जडणघडण त्यांनी आम्हाला सांगावी. चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांना एकत्रित जुजार, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, जनजागृती, शासकीय दाखले शिबिरातून हजारो विद्यार्थी युवकांना दिलासा. कधी त्यांनी दिलासा दिलाय मला सांगा. हे सर्व फसवेगिरी चालू आहे यांची. विकासधारा बिचारा त्याच्यावरती आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, पंतप्रधानांचा फोटो टाकून फुकटे बदनाम करत आहे. या विचारधाराला काय, हे नगरपालिकेची काम आहे ती. आमदार म्हणून त्यांनी काय केले ना, आमदार म्हणून काय करणार हे त्यांनी मला दाखवून द्यावं या विचारधारामध्ये. ही याच्यामध्ये दिलेली कामं 100% ही नगरपालिकेची असलेली कामं आहेत. मग नगरसेवक कशाला तिथे का वाटी वस्त्र घेऊन जाऊन नगरसेवक बसणार का निवडून आल्यानंतर? नगरसेवक आम्ही लोक म्हणजे आमची कामांची श्रेय हे स्वतः घ्यायला बघतात. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी यांनी कुठल्याही गोष्टीसाठी यांनी कधी या गोष्टीसाठी कधीही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही आत्तापर्यंत. मला वाईट वाटतं. माननीय आमदार साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींना तरी बदनाम करू नका फोटो टाकून. आता त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो टाकलेत मला माहीत नाही. मला एवढंच सांगायचं आहे, आत्तापर्यंतचं जर त्याने जो हे केलेलं आहे, जो हे सर्व नगरपालिकेची कामं याच्यावरती टाकलेली आहेत. मला फक्त त्यांनी दाखवा की मागच्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून किती फंड इथं आणला आणि आमदार म्हणून त्यांनी किती कामं केली, कुठले मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणले, हे सर्व त्यांनी दाखवून द्यावं. ते दाखवून दिल्यानंतर आम्हाला आनंद होईल का बाबा आमदारांनी हे आणलं. पण विजय चौगुले आमदार झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा फंड आणल्याशिवाय राहणार नाही आणि इथं कामं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कुठं कुठं त्यांनी दिले की आरोग्य हॉस्पिटल तर विकलंय. मी आरोप करतो, खुले आरोप करतो.
17 प्लाझाची 12,000 मीटरचा प्लॉट हा सिडकोनी यांना दिलेला तर डेव्हलप करायला महानगरपालिकेसाठी तो टेंडर काढून विकला आहे. मी त्याच्यावरती केस फाईल केलेली आहे. ह्या लोकांना सर्वांना आतमध्ये घातल्याशिवाय विजय चौगुले शांत बसणार नाही. कुठल्या नियमामध्ये नाही आहे की शासनाने दिलेला जो प्लॉट कुठे युडीची वगैरे कुठलीही परवानगी न घेता कुठल्या पद्धतीने टेंडर त्यांनी काढून तो विकला. पण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय चौगुले त्या बाबतीत त्यांना सोडणार नाही. हे मी पाठपुरावा करवणार आहे. राहिला माझं आपण केले आता हे माझा विषय झोपडपट्टीचा विषय. माझा आवर्जून म्हणजे विजय चौगुले बोलत झोपडपट्टीचा माझा आवडता विषय. कारण मी तळागाळातून आलेला मनुष्य, झोपडपट्टीतून काम करून आलेला मनुष्य आहे. या ठिकाणी त्यांनी काय आपण केले, आपण करतोय, आपण करणार विकास नव्या मुंबईचा. आता काय विकास करणार आहे ते मला माहीत नाही, काय मला माहीत नाही. याच्यामध्ये झोपडपट्ट्यांचा विकास बघा, झोपडपट्टी पुनर्वसन सुधार योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार. झोपडपट्टी बांधवांना हक्काचं घरं नियमित मालकीसह त्या ठिकाणी मोठी घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. आता मला तुम्ही सांगा, हाच व्यक्ती हाच विचारधारा देतो ज्या विजय चौगुलेने SRA लागू करायला लावला त्याला यांनी पूर्णपणे विरोध केला, पूर्णत्व विरोध केला. आणि आज याच्यामध्ये लिहितो की मी परत पुनर्वसन सुधार योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार, झोपडपट्टी बांधवांना हक्काची घरं देणार. अरे हाच मनुष्य सांगतो की यांना जर हक्काची घरं पाहिजे असेल, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांना पनवेलला झोपडपट्टी असताना घरं द्या. आणि परत मॅनिफेस्टोमध्ये देतो की मी SRA बिसारेला SRAचं ना पुनर्वसन म्हणजे SRA योजना लागू ना. तुम्हीच नाही बोलता, तुम्हीच विरोध करता आणि त्या गोष्टी करतात. झोपडपट्टीमध्ये पुन्हा राहणाऱ्या इमारतीमध्ये घरोघरी पाईपद्वारे स्वयंपाकाची गॅस उपलब्ध करून देणार. अरे हे 5 वर्षात 25 वर्षात केलं काय? मी तरी ते चिंचपडामध्ये बायोगॅस तरी चालू केला. मी नगरपालिकेच्या तक्त्यावरती, नगरपालिकेच्या जीवावरती गॅस जरी तिथे अवेलेबिलिटी तरी मी दिली. आता हे बोलतात गॅस लाईन कुठून देणार? गॅस लाईन आहे झोपडपट्टीच्या घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करणार. वा आमदार वा. आजपर्यंत लोकांना आमच्या पाणी नाही भेटत आणि आत्ता सांगता मग तुम्ही केले काय एवढे वर्ष? म्हणजे एका ठिकाणी बोलताय आम्ही पूर्णपणे पाणी, मोरवेचं पाणी आम्ही देतो 24 तास पाणी. ही भाषा त्यांची असते. आणि मला माहिती आहे आता का लाईव्ह पण बघत असतील, बघायला पाहिजे त्यांनी खरं पाहिलं तर. म्हणजे आम्हाला 2-2 दिवस 3-3 दिवस दिघा झोपडपट्टीमध्ये, ऐरोली झोपडपट्टीमध्ये पाणी भेटत नाही. पाणी तर मोरबीचं पाणी तर बिलकुल नाही. घाई करून राबाड्यापासून एक पाईपलाईन आपली चिंचपाड्यापर्यंत तिकडे टाकली गेली आहे पाईपलाईनची, मोरबीची. त्याला आज तक पाणी नाही आहे. टेंडर का काढला की एका नगरसेवकाचं त्या पाईपलाईनच्या टेंडरवरती पोट भरतंय, त्याच्या हट्टापायी ते टेंडर काढले गेले. आणि ते टेंडर काढून तसं पण त्याला बिलकुल पाणी नाही. आम्हाला पाणी मिळते, बारवी डॅमचं पाणी येते, त्याला पण आम्हाला लिमिटेशन आहेत. त्याला एवढे लिमिटेशन टाकलेले आहेत का आम्हाला ते काय बोलतात व्यवस्थित वेळेलावरती रात्री 10 वाजता आम्हाला बंद केलं जातं पाणी, पाणी सोडलं जातं आणि बंद केलं जातं. ही दिघा ऐरोलीसारखी परिस्थिती आहे या ठिकाणी. महाप्यामध्ये तर जॉईंट द्यायचं बाकी आहे, जॉईंट द्यायचं महाप्यामध्ये पाण्यासाठी झोपडपट्टीला जॉईंट द्यायचं बाकी आहे. MIDC वाले बोलतात की आम्ही तयारी करून ठेवले, पण त्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी माप्याच्या झोपडपट्टीवाल्यांसाठी, गाववाल्यांसाठी ते पण पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ते करून देणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्या पहिला त्यांना पाईपलाईन पाणी त्यांना देणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. दिघा बिंदू माधवनगर, पंढरीनगर, इलकनपाडा तर उच्चस्तरीय जलकुंभ बांधून घेणार. अरे नगरपालिकेची कामं दिघा, बिंदू माधवनगर, पंढरीनगर ऑलरेडी MIDCच्या माध्यमातून ते कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. तिथल्या त्या नगरसेवकांनी तिथे किती मजली बिल्डिंगी बांधलेत मी सांगायची काही गरज नाही.
आज पण तिथं जर इन्क्वायरी केली तर 300-400 फ्लॅटचे भाडे घेतात तिथले काही नगरसेवक लोक, आणि त्यांना टांगती तलवार ठेवलेले आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची केस चालू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी आश्वासन देतो, जसं वागळे स्टेटला क्लस्टर लागू केला मुख्यमंत्र्यांनी, बिल्डिंगमधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या ऑथोराईजली, त्या पद्धतीने या ठिकाणच्या बिंदू माधवनगर, पंढरपूर, इलतनपाडा असेल, या ठिकाणी सर्वांना क्लस्टरच्या माध्यमातून घरं देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे. जेवढे अनधिकृत आहेत त्यांना अधिकृत करून देणार आहे. झोपडपट्टीवासियांना अधिकृत करण्याचं मी ठाम धाडलेलं आहे. आता मला सांगा, ही दिघा रेल्वे ऐतिहासिक मोरगली धरण महापालिकेकडे हस्तांतर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार. आता यांना हे मी माझ्या भाषणात बोलतो की दिघ्याचं धरण मी हस्तांतर करून घेणार. त्यांनी कधी प्रयत्न केले? मुलगा 5 वर्ष खासदार होता ना, मग रेल्वेकडे एकाला तरी पत्र दिले त्यांनी. त्याच्यानंतर ह्यांची सत्ता होती ना. मागच्या वेळेस मला आठवतंय, मी स्वतः माजी खासदार त्यांना घेऊन जाऊन माझ्याबरोबर देसाई हा स्वतः आला होता, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, मी स्वतः गेलो होतो आणि पत्र दिलं होतं की हे डॅम आम्हाला हस्तांतरण करा. नंतरची जबाबदारी कोणाची आहे? ब्रिटिशकालीन ते धरण आहे. मी प्रत्येक वेळेस मी सांगतो की या धरणाचं, आता मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोलायला लागलो, पण एक कुठेतरी त्यांनी त्याच्यामध्ये नाव घुसवलं. मला माहिती आहे त्या ठिकाणी जो तो डॅम व्यवस्थितपणे गाळ काढला, ब्रिटिशकालीन तो डॅम आहे, त्याला व्यवस्थितपणे त्याची यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत केली तर मला वाटतं आमच्या तिथल्या झोपडपट्टीवासियांचा, मला वाटतं 3-4 MLD पाणी तिथं भेटेल, पण ते आमच्या झोपडपट्टीवासियांचा पूर्णपणे तो प्रश्न मिटून जाईल. हे आम्ही झाल्यानंतर आम्ही पूर्णत्वास नेणार. कारण मला माहिती आहे की विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा झोपडपट्टीचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून केल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रत्येकाला जे डबल झोपडपट्टी आहे, खाली घर आहे, वर घर आहे, त्या प्रत्येकाला 2-2 घरं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यांनी पहिला विरोध करायचा आणि आता झोपडपट्टीसाठी सांगायचं की आम्ही परत SRA करतो आणि हे करतो. ही किती फसवेगिरी आहे? कुठली फसवेगिरी यांची थांबलेली आहे? म्हणजे हे बोलायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं. कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. आता किती वेळा फसवणूक करणार आहे कंत्राटी कामगारांची? जेव्हा जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन आलं, जेव्हा जेव्हा हे विधानसभेचं निवडणूक आलं, नशीब आता महापालिका नाही तर आमच्या इथं महापालिकेमध्ये अशासकीय ठराव होतो की सर्व त्या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना म्हणजे ते साफसफाई कर्मचारी त्यांना खुश करण्यासाठी की बाबा तुम्हाला मी कायमस्वरूपी परमनंट करणार. अरे लोक मरायला लागलेत. काही लोक तर 50-55 वर्षाच्या आतमध्ये त्यांचा जीव जायला लागला या घाण कचरा याच्यामध्ये. आणि आत्ता तुम्ही हे टाकता. लाजा वाटायला पाहिजेत, लाजा वाटायला पाहिजेत. काय बोलतात, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखाचा हा प्रकार आहे की या मॅन्युफॅक्चरमध्ये टाकतात की आम्ही त्यांना सर्वांना परमनंट करणार. कधी केलं परमनंट? कोणाला केलं परमनंट? आत्ता UDच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करून काही लोकांना आम्ही परमनंट केले. मग ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये असतील, काही शिक्षक लोक असतील, आम्ही ते परमनंट करून घेतले. आणि झोपडपट्टी आपल्या साफसफाई लोकांसाठी पण आमचे पूर्णपणे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे एवढं खोटारडेपणा, एवढं फसवेगिरी. अरे गोरगरिबांना फसवता तुम्ही लोक. कॉन्ट्रॅक्टर कोण त्यांचे तर मी काय सांगायची गरज नाही. म्हणजे ही यांची एवढी फसवेगिरी चाललेली आहे. महिला सुशिक्षित तर देश सुरक्षित. वा. कंत्राटी कामगारांचं झालं. युवकांच्या कल्याणासाठी काय केलं? युवकांच्या कल्याणासाठी तरुण कौशल्य केंद्र स्थापन करणार, नवीन युवक युवतींना रोजगार मिळवून देणार. किती लोकांना रोजगार मिळवून दिला गणेश नाईकांनी सांगावं या 5 वर्षामध्ये. माझी चॅलेंज आहे. नाही तर विजय चौगुले तरी इथं सांगायला तयार आहे मी किती लोकांना रोजगार मिळवून दिला. सांगावं त्यांनी सुद्धा. इथं विजय चौगुले सुद्धा सांगायला बसायला तयार आहे. युवकांसाठी व्यवसाय करता सिडको MIDC शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे.
अरे काय हे काय, अब तुम्ही झोपले होते का एवढे वर्ष? एवढ्या वर्षामध्ये कुठं सिडको आणि MIDC मधून तुम्ही शासनाकडून जागा उपलब्ध करून दिली? कुठे करून दिली मला सांगा त्याने. या इथं मला वाटतं दीपेश बसलाय, दीपेश, याचा 100 मीटरचा याला प्लॉट अलॉट झालाय. असे कितीतरी प्रकल्प असताना प्लॉट अलॉट झालेले आहेत, त्यांच्यावरती विरोध केलाय. त्यांना अलॉटमेंट होऊ नाही देत, त्यांचा प्लॅन पास करू नाही देत. शासनाने त्यांना मंजुरी दिली तर त्यांच्या विरुद्ध कोणाला तरी कोर्टात जायला सांगितलं. हा प्रकल्पग्रस्त आहे मुलगा, आमचा कार्यकर्ता आहे, माझा पदाधिकारी आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये टाकता. अरे ज्यांना जागा दिल्या, ज्या प्रकल्पग्रस्तांना जागा मिळाल्या आहेत त्या जागा तरी त्यांना अलॉट करा ना. सर्व्हिस रोडला आहे, सर्व्हिस रोडला आहे. अरे तुम्ही इथल्या सर्व्हिस रोडचा विचार करता, भोंडकड्यातल्या रोडचा पहिला विचार करा, मग या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व्हिस रोडचा विचार करा. म्हणजे यांची खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, यांचे अशी चालू आहे. युवक युवतींना नवी मुंबई आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी रोजगार सहायता केंद्र यांनी कधी केलंय का सांगा मला? एवढ्या वर्षात केलं काय? पण हा विजय चौगुले स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालू करणार आहे. आमदार झाल्यावर पहिलं ते चालू करेल. या ठिकाणी जेवढ्या कंपन्या आहेत MIDC कडनं माहिती मागून घेईन. या ठिकाणी डेटा सेंटर, IT सेंटर जेवढे आहेत त्यांच्याकडनं माहिती मागून घेईन. त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पहिलं प्राधान्य, नंतर आमच्या इथली पण जेवढी लोक आहेत त्यांना. ठीक आहे, ITI आज माझ्या ठिकाणी ऐरोलीमध्ये मी बघतो PG मध्ये एवढी मुलं राहतात. मग हैदराबाद, तिकडनं मद्रास, इकडनं सर्वीकडनं आलेली लोक असतात. मला त्यांच्याबद्दल काय नाही, हिंदुस्थानामध्ये सर्वजण, या भारतात येऊन सर्वजण राहू शकतात, सर्वजण नोकरी करू शकतात. पण इथं स्थानिक लोकांना नोकरी भेटण्यासाठी विजय चौगुलेचा बाकायदा आमदार झाल्यानंतर मी बाकायदा कायद्याने मी माझं स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मी सुरू करेन. मी माझ्या याच्यावरती, माझ्याकडे डाटा, माझ्याकडे 4.5 लाख लोकांचा ऐरोलीतला डाटा आहे. बाकीचा आहे नव्या मुंबईतला पण डेटा आहे. डेटा माझ्याकडे तो आहे पूर्णपणे, त्याच्यावरती टाकेन. ही इथं या कंपनीमध्ये ही भरती आहे, तुम्ही इकडे या आणि आम्हाला सांगा. त्या लोकांना या घटकाला प्राधान्य दिलं जाईल. हे करायला पाहिजे, करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. फक्त हे, आणि मला आश्चर्य वाटतं रे, कोण हे करतो, कोण नवीन, हे विजय चौगुलेने करायला पाहिजे असा मॅनिफेस्टो विचारधारा, हे विजय चौगुलेचे विचारधारा हे स्वतः वापरायला लागले. आमदार म्हणून यांनी काही गोष्टी आजपर्यंत त्यांनी केल्या असेल तर आम्हाला त्याचं आश्चर्य वाटायला लागलं. प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी, वा प्रकल्पग्रस्तांचा नेता माझा, प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी काय केलं त्यांनी बघा. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळात दिवा पाटलांचे नाव देण्याचा निर्णय राज्य स्तरावर झाला. केंद्र सरकारकडे विषय अंतिम मंजूर त्यांच्या अंमलबजावणी करून घेण्याचा प्रयत्न केला. आता हे काय लिहिण्याचा गोष्ट आहे, हे काय याच्यात टाकण्याचं गोष्ट आहे. दिवा पाटलांचा तो ठराव झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो डिक्लेअर केलेला आहे. तो फक्त विमानतळात सुरुवात होईल त्यावेळेस त्याच्या अगोदर त्याचं नाव तर देणार आहे. आणि हे तुम्ही करायची गरजच काय आहे? या इथल्या स्थानिक प्रकल्प दिवा पाटलांच्या नावाने ज्यांनी ती संस्था स्थापन केली, ते आंदोलन पनवेलच्या कडच्या लोकांनी केले, याच्यात तुमचं श्रेय काय? याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तर त्याला नाव पण दिलेलं आहे, मग याच्यामध्ये काय श्रेय घेण्याचं कारण आहे? प्रकल्प गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घराच्या महापालिकेमध्ये तिप्पट घर आकारणी केले आहे. शासनाच्या स्तरावर करून ही तिप्पट आकारणी रद्द करून सर्वसामान्य कर आकारणीसाठी पाठपुरावा करू. वा वा वा, अरे हे प्रकल्पग्रस्तांना तोंडचं पाणी पुसणारं हे असे वाक्य आहे. नगरपालिका कोणाची आहे? कोणाची नगरपालिका आहे? तुमचा माप हो, तुमची नगरपालिका. मग तिप्पट आकारणी होतेच कशी? तुम्ही बोलता एका ठिकाणी, तुम्ही बोलता की एवढे वर्ष आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही, हे तेच बोलतात ना की आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही. आणि इथं तेच बोलतात ती तिप्पट घर आकारणी केलेली आहे. म्हणजे बघा ना, एका पानावरती येतं
की मी कुठे टॅक्स आकारणी केलेली नाही आणि आम्ही एवढे वर्ष 25 वर्ष आम्ही करत नाही. आणि इथल्याच एका पानावरती दिलं जातं प्रकल्पग्रस्तांच्या याच्यावरती की तिप्पट घर आकारणी केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घरांना महापालिकेने तिप्पट घर आकारणी केली आहे. किती मोठा हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय. म्हणजे एक प्रकारे बोलता तुम्ही आम्ही घर आकारणी करत नाही, घरपट्टी टॅक्स आम्ही वाढवला नाही, एवढे 25 वर्ष आम्ही वाढवला नाही, आणि एका ठिकाणी तुम्ही स्वतः सांगता की आम्ही घर आम्ही आकारणी केलेली आहे. अरे तुमचं महापालिका असताना तुमचं हे असताना मग झालीच कशी ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक नाही. ही 101% ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आणि काय तिप्पट घर आकारणी सर्वसामान्य पाठपुरावा करू रद्द करण्यासाठी यांनी काय करायची गरजच नाहीये. आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आकारणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेली आहे आणि ती होणार आहे. फक्त इम्प्लिमेंट व्हायचं बाकी आहे. एका ठिकाणी बोलतात तुमचीच महापालिका वाढवते टॅक्स आणि एका ठिकाणी बोलता आम्ही टॅक्स वाढवत नाही. म्हणजे हा कसं आहे, दुपटीपणाचं हे त्यांचं धोरण आहे. नवी मुंबई महापालिका सिडको महामंडळाचा करार पद्धतीने काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार. तुम्हाला माहिती आहे का, ही साफसफाई खात्यातली मुलं होती ना पहिली, ते सिडकोमधली होती. सिडकोमध्ये नंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर झालं तेव्हा तीच कंत्राटी मुलं नगरपालिकेमध्ये आले. आजता काय 25-30 वर्ष झाले महापालिकेला एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलेलं नाही. एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलं नाही. आणि याच्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी मध्ये ते टाकतात. मला लाज वाटते. मी तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे विश्वनाथ म्हणून, त्याने नोकरी सोडली बिचाऱ्याने. मला आठवतं मी जेव्हा ऐरोलीला मैदानाला तुम्ही जाईन तेव्हा तिथे सरणावरती लाकडं रचायला तो पोरगा असेल. माझा मित्र, म्हणजे आम्ही दोघं जण सिडको बोलतो, आम्ही शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 8वी ते 10वी एकत्र शिक्षण घेतो. मला सांगा, आज ही प्रकल्पग्रस्तांची कितीतरी प्रकल्पग्रस्त आज या कंत्राटी कामगारांमधनं देवाघरी गेले. त्यांची मुलं आता कामाला लागतात, त्यांच्या मुलांना तिकडे घेण्यात आलेलं आहे. BMTC मंजूर घेतलेले नुकसान भरपाई मान्य केलेले गाळे वाटप लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे. मला तुम्ही सांगा, हे गाळे आता मध्ये कधीतरी मी ऐकलं तर झाले त्यांना दिले. अरे त्यातली लोक सुरेश म्हात्रे जर का घनसोलीला त्यांचा सक्का बादचा. आता मी तो मेटकर म्हणून आमचा डिग्यातला आमचा मेटकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता, तो BMTCचा जो कार्यकर्ता, तो वारला बिचारा. ते उपोषणाला बसणारा तो बसलेला कार्यकर्ता मेटकर, आत्ता मी त्याच्या मुलाच्या लग्नाला मी जाऊन आलो तिकडनं, आत्ताच जाऊन आलो. आज त्या गायब त्यांची कुठलीही त्यांना काहीतरी नुकसान भरपाई देणार होते, त्यांना गाळे देणार होते, कुठं दिलेत आजपर्यंत. आणि त्या तेवढ्या काळामध्ये BMTCच्या त्या काळामध्ये यांनी किती गाळे घेतले हे मला विचारा ना. कुठले प्लॉट घेतले हे मला विचारा. हे फक्त ज्या BMTCच्या जीवावरती नेते म्हणून मोठे झाले. या ठिकाणी मला आठवतंय, अशोक जालनावाला म्हणून आमच्यातला एक ज्येष्ठ पत्रकार होता, त्या BMTCतला सर्व हे करण्यासाठी त्या अग्रेसिव्ह व्यक्ती होता. म्हणजे एक प्रकल्पग्रस्तांनी तोडाला पुसणारी पान आहे ती अशी त्यांनी केलेली आहे. म्हणजे कोणाला दिले त्यांनी. आज ती किती लोक जिवंत आहेत मला माहित नाही. मी त्यांचा सक्का बाचा सुरेश म्हात्रे सांगितला, मेटकर सांगितले, 2 नावं तर मी सांगितले. अतुल सोडूनच द्या, हे MIDC जागा विकत घेईल. मी हेच सांगतो ना. आता मी हेच बोलतोय. आता विषय हाच इथं आला. मी आमदार झाल्यानंतर 300 एकर जमिनीमधला 100 एकर जमीन मी ॲक्वायर करायला लावीन आणि ती ॲक्वायर करायला लावून जो 4.25% जो परतावा आहे तो 100 एकर जमिनीचा सिडकोला टेंडर काढून
ते टेंडर काढून बाकीची विक्री करून 4.25% परतावा त्यांना द्यायला लावेल. आडवली बुतोलीची जमीन हे मी आता जागा कुठे अवेलेबल आहे, कारण ती रिझर्वेशन देऊन ती उठवलं. दुसरं मी तुम्हाला आता तेच बोलतो, जसे स्टँडर्ड वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या, म्हणजे 50 एकरापासून 20, 50, 70 एकर, 100 एकर, 200 एकर ज्या जमिनी, मोठ्या मोठ्या जमिनी, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्या जमिनी गेल्या त्या जमिनीच्या लोकांना कामावरून काढून टाकून त्यांना देशोधडीला लावलं आहे. पण ज्यावेळेस MIDC त्याच्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस लावते आणि पैसे घेते, तर मी त्याच्यात ठराव करणार आहे की 10% एरिया शासनाने त्याच्यामध्ये रिझर्व ठेवा आणि तो जे मूळ मालक होते त्या मूळ मालकांना त्या ठिकाणी गाळे वगैरे काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. ही माझी अशी मागणी आहे. त्या 100% मी करणार. त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये मी हा उपोषणाला मी बसणार. उपोषण मी प्रकल्पग्रस्तांच्या पासूनच उपोषणाला मी सुरुवात करणार आहे.